नमस्कार मित्रांनो, भांडवल उभारणीचा एक अभिनव प्रकार आज आपण या एपिसोडमध्ये बघणार आहोत. धंदा म्हटला की भांडवल हवं आणि सामान्यपणे भांडवल उभारणीसाठी दोन पर्याय असतात. एक म्हणजे मालकीचं भांडवल आणि दुसरं म्हणजे कर्जाऊ भांडवल. प्रोप्रायटर असेल, पार्टनरशिप असेल तर प्रोप्रायटर आणि पार्टनर भांडवल आणतात, ते स्वमालकीचं भांडवल होतं. कंपनी असेल तर शेअर्स इश्यू करते आणि त्यातून भांडवल उभारणी करते, त्याला स्वमालकीचं भांडवल म्हणतात. कर्जाऊ भांडवल म्हणजे बँकेकडनं कर्ज घेतलं असेल, इतर वित्तीय संस्थांकडनं कर्ज घेतलं असेल किंवा कंपनीने बाजारात डिबेंचर्स विकून कर्ज उभारणी केली असेल. पण या दोन्ही प्रकारात आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण मालकीचं भांडवल उभं करतो त्यावेळेला मालकीमध्ये भागीदारी द्यावी लागते, मॅनेजमेंटमध्ये भागीदारी द्यावी लागते आणि नफ्यामध्ये सुद्धा भागीदारी द्यावी लागते. समजा हे करायचं नसलं तर दुसरा काही मार्ग आहे का? कर्ज घेतलं समजा तर काय होतं, एक निश्चित व्याजदर ठरलेला असतो, निश्चितपणे रिपेमेंटचा कालावधी ठरलेला असतो, त्याच्यासाठी तारण लागतं. हेही सगळं करायचं नसेल आणि भांडवल उभारायचं असेल तर काही मार्ग आहे का? तर ह्या दोन्हीमध्ये एक मध्यम मार्ग काढणारा एक प्रकार भांडवल उभारणीसाठी अलीकडच्या काळामध्ये जरा लोकप्रिय होताना आपल्याला दिसतो. त्याला म्हणतात रेव्हेन्यू बेस्ड फायनान्सिंग. मराठीत सांगायचं तर महसूल किंवा उत्पन्नावर आधारित वित्तपुरवठा. या वित्तपुरवठ्यात काय होतं, कशा प्रकारे वित्तपुरवठा होतो, तर उद्योगाला जे भांडवल लागतं ते भांडवल देणारा कोणीतरी गुंतवणूकदार तो म्हणतो की मला मालकी पण नकोय, मला तुमच्या नफ्यात हिस्सा पण नकोय, मला व्यवस्थापनात पण हिस्सा नकोय, मला तुमचं डिफाईन्ड व्याजदर पण नकोय, तुमच्याकडे तारण नसलं तरी चालणार आहे, रिपेमेंटचा पिरियड जो लागेल तो, फक्त काय करा, तुमच्या धंद्यातनं जे उत्पन्न होईल त्या उत्पन्नातला एक हिस्सा मला द्या. आणि तो हिस्सा किती काळासाठी द्यायचा, तर जी रक्कम ठरलेली असेल, म्हणजे भांडवल समजा 1 कोटी रुपये आणायचं आहे तर 1 कोटीच्या मोबदल्यात परतफेड म्हणून तुम्ही मला 2 कोटी द्यायचे. ही रक्कम आधीच ठरलेली असते, त्यामुळे व्याजाचं दर ठरलेलं नाही, शेअर ऑफ प्रॉफिट ठरलेलं नाही, तारण नाही. फक्त काय ठरलं तर 1 कोटीच्या बदल्यात 2 कोटी द्यायचे. कशातून द्यायचे? नफ्यातनं द्यायचे का? नाही. तुम्हाला नफा हो की तोटा हो, धंद्यामध्ये जो महसूल निर्माण होईल, उत्पन्न निर्माण होईल, विक्री निर्माण होईल, फी मिळेल, धंद्याच्या स्वरूपानुसार त्याचा महसूल बदलत राहील, त्यातला एक हिस्सा मला द्या. उदाहरण सांगायचं तर समजा एखाद्या डॉक्टरनी MRI मशीन आणायचं ठरवलं, त्याच्यासाठी त्याला उदाहरणार्थ 20 कोटी रुपये लागणार आहेत. हे 20 कोटीचं भांडवल तो स्वतःचं टाकू शकतो, स्वमालकीचं, किंवा बँकेकडनं कर्ज घेऊन टाकू शकतो, किंवा रेव्हेन्यू बेस्ड फंडिंग मधनं उभं करू शकतो. या रेव्हेन्यू बेस्ड फंडिंग मध्ये काय होणार, 20 कोटी तो देणार आणि देताना असं सांगणार की 20 कोटीच्या मोबदल्यात तुम्ही मला 40 कोटी परत करायचे आहेत. मला तुमच्या व्यवस्थापनात हिस्सा नको, मला तुमच्या नफ्यात हिस्सा नको, याच्यावर फिक्स्ड व्याजदर पण नाहीये, फिक्स्ड रिपेमेंट पिरियड पण नाहीये. फक्त काय करा, तुम्ही MRI मशीन मधनं जे काही उत्पन्न मिळवा त्या उत्पन्नातला उदाहरणार्थ 30% वाटा मला द्या, 20% वाटा मला द्या. याला म्हणायचं रेव्हेन्यू बेस्ड फायनान्सिंग. आता हे तुम्ही कुठल्याही धंद्याला लावू शकता. तुम्हाला झेरॉक्स मशीन टाकायचं आहे, एवढंच कशाला, तुम्हाला एखादं प्रॉडक्ट तयार करायचं आहे, तो प्रॉडक्ट विकून जे काय मिळणार आहे म्हणजे सेल्स रेव्हेन्यू, नेट प्रॉफिट नव्हे, सेल्स रेव्हेन्यू, त्या उत्पन्नातला एक विशिष्ट हिस्सा
या फायनान्सरला दिला जातो. त्याला म्हणायचं रेव्हेन्यू बेस्ड फायनान्सिंग. आता विक्री जर वाढली तर हा हिस्सा वाढणार, म्हणजे हिश्श्याची रक्कम वाढणार. हिस्स्याचं पर्सेंटेज तेवढंच राहणार, पण रक्कम वाढणार. आणि रक्कम वाढली की स्वाभाविकपणे त्या 20 कोटीचे 40 कोटी जे द्यायचे आहेत ते लवकर परतफेड होऊन जाणार. पण विक्री जर कमी झाली, उत्पन्न जर कमी झालं, तर या 40 कोटीची परतफेड व्हायला अधिक कालावधी लागणार आहे. याचे फायदे बघा आता कसे कसे होणार आहेत. जो कोणी अशा प्रकारे फंडिंग घेणार त्याच्या दृष्टीने सगळ्यात मोठा फायदा काय, तर त्याला तारण देण्याची गरज नाही, त्याला निश्चित व्याजदर कमिट करण्याची गरज नाही, त्याला निश्चित रिपेमेंट पिरियड कमिट करण्याची गरज नाही, त्याला मालकीमध्ये हिस्सा देण्याची गरज नाही, त्याला नफ्यात हिस्सा देण्याची गरज नाही. तसंच व्यवस्थापनात या फायनान्सर्सची लुडबुड राहणार नाही. हे सगळे फायदे जो कोणी अशा प्रकारे भांडवल उभारतो त्याला मिळू शकतात. आणि जो फायनान्सर आहे त्याला काय फायदा आहे, त्याला सगळ्यात मोठा फायदा असा आहे की किती परतावा मिळणार हे आधीच ठरलेलं आहे. बाबा रे मी 20 कोटी देतो, पण त्याच्या बदल्यात तुम्हाला 40 कोटी द्यायचं आहे. दुसरं निश्चित काय आहे, तुझी विक्री झाली की त्याचं एक विशिष्ट पर्सेंटेज तू मला द्यायचं आहेस. मग तुला तिकडे नफा हो नाहीतर नुकसान हो, त्याच्याशी मला कर्तव्य नाही. बऱ्याच वेळा वादविवाद कशामध्ये होतात की नफ्याची रक्कम बरोबर वर्कआउट केली की नाही त्याच्यावरनं वादविवाद होऊ शकतात. ते सगळे या ठिकाणी टाळले जातात. तिसरी गोष्ट, जो फायनान्सर आहे तो अडकून पडत नाही ना. म्हणजे मी व्यवस्थापनात सहभागी होईन, मग नफा झाला नुकसान झालं ही जोखीम त्याला राहत नाही. विक्री झाली की त्याला रिपेमेंट मिळणार, अशी ही एक चांगली व्यवस्था, कामगिरीवर आधारित रिपेमेंट अशी एक चांगली व्यवस्था या प्रकारच्या भांडवल उभारणीमध्ये उपलब्ध होऊ शकते. ज्यांना कर्ज मिळू शकत नाही बाजारातनं आणि ज्यांना आपला व्यवस्थापनातला हिस्सा पण सोडायचा नाही, मालकीतला हिस्सा पण सोडायचा नाही आहे, अशा उद्योजकांना ही व्यवस्था ही निश्चितच फायद्याची ठरू शकते. जर लवकर चांगला धंदा सुरू झाला तर लवकर रिपेमेंट होणार आणि मग अशा फायनान्सर्सचा बिझनेसशी संबंध राहणार नाही. त्यामुळे एखादा चांगला स्टार्टअप किंवा एखादा एक्झिस्टिंग प्रॉफिट मेकिंग बिझनेस ज्याला आता पुढे झेप घ्यायची आहे, ज्याचं विक्री वाढण्याची शक्यता आहे, ज्याला एखादी मोठी ऑर्डर मिळालेली आहे, अशा माणसांसाठी ही व्यवस्था भांडवल उभारण्याची निश्चितच उपयोगी पडू शकते. परंतु स्टार्टअपवर असा विश्वास ठेवणारा फायनान्सर मिळाला पाहिजे. दुसरा एक तोटा काय आहे, तर व्याजापेक्षा जास्ती परतावा असा फायनान्सर निश्चितच अपेक्षित करत असतो. फायद्याच्या दृष्टीने विचारलं तर सरप्लस कॅशची जी मॅनेजमेंट आहे ती मॅनेजमेंट करायला सोपं जातं. कारण विक्री जरी 100 झाली तरी त्यातले उदाहरणार्थ 30% मला द्यायचे आहेत, म्हणजे 70 रक्कमच माझ्या हातात राहणार आहे, हे त्या बिझनेसमॅनला अगोदरच माहिती असतं. गुंतवणूकदाराच्या दृष्टीने विचार केला तर काय दिसेल, तारण नाही आहे, त्यामुळे गुंतवणुकीला सुरक्षितता नाही आहे. किती दिवसात आपले पैसे परत मिळतील याच्याही बद्दल अनिश्चितता त्याच्याकडे राहते. म्हणून काही बाबतीत फायदा आणि काही बाबतीत जोखीम असणारी ही व्यवस्था आजकाल पॉप्युलर होऊ लागलेली आहे. काही ई कॉमर्स कंपन्या, काही स्टार्टअप कंपन्या, तंत्रज्ञानावर आधारित कंपन्या किंवा ज्याला SaaS कंपन्या म्हणतात, सॉफ्टवेअर ॲज ए सर्व्हिस, अशा कंपन्या किंवा थेट ग्राहकांशी संपर्क करणाऱ्या कंपन्या, आरोग्य सेवा देणाऱ्या कंपन्या, अशांसाठी हा प्रकार भांडवल उभारणीचा अलीकडच्या काळात लोकप्रिय होऊ लागलेला आहे. मला असं वाटतं की भांडवल उभारणीसाठी जे अनेक पर्याय अलीकडच्या काळात जे उपलब्ध झालेले आहेत त्यातला हा एक पर्याय निश्चितच फायद्याचा असू शकतो. थांबूया. नमस्कार.